गुणरत्न सदावर्तेंकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात तक्रार। हिंदी सक्तीविरोधातील राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर गुणरत्न सदावर्ते आक्रमक। राज ठाकरेंना अटक करा, राज ठाकरेंचं वर्तन तालिबानी प्रकाराचं असल्याचं म्हणत सदावर्ते आक्रमक। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, आता संघर्ष अटळ। हिंदीच्या सक्तीविरोधात राज ठाकरे आक्रमक। गुणरत्न सदावर्तेंकडून विदूषक चाळे, मराठी भाषा प्राचीन असूनही प्राधान्य का देत नाही, यशवंत किल्लेदार यांचा सवाल। महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे। काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा, पण मला वादात पडायचं नाही। अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। राज ठाकरेंकडून शिवतीर्थ निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। हिंदीच्या सक्तीला तीव्र विरोध कायम राहणार, तुम्ही हिंदी आमच्यावर लादू शकत नाही। बैठकीनंतर संदीप देशपांडेंची माध्यमांना प्रतिक्रिया। शाळेत हिंदी सक्तीचा निर्णय हा मराठीला कमी लेखणारा नाही। हिंदी सक्तीला विरोध होत असताना अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। मराठी माणसाला हिंदीची सक्ती कशाला, जगभरातील मराठी भाषेचा प्रभाव कमी करण्याचा डाव। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। कृपया हिंदी आमच्यावर लादू नका, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचं विधान। समाजात चांगल्या कामालाही विरोध करण्याची प्रवृत्ती, पण आपलं काम प्रामाणिकपणे करायचंय। विरोध करणाऱ्यांचंही मतपरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। शरद पवारांची प्रतिक्रिया। कोणताही समाज गुन्हेगारीशिवाय मुक्त असू शकत नाही। रावणाच्या काळापासून गुन्ह्याची परंपरा सुरू आहे। राऊतांची पुस्तक प्रकाशनावेळी वक्तव्य। राजकारण हे आता अंडरवर्ल्ड झालंय। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये तर सर्वच अंडरवर्ल्ड। मुंबईत पुस्तक प्रकाशनातील कार्यक्रमात संजय राऊतांचं वक्तव्य। काँग्रेसच्या काळात शिवसैनिकांना टाळा लावण्याच्या धमक्या यायच्या, तशा आताही येतात। उद्धव ठाकरेंचा आरोप, तर अक्षय शिंदे एन्काउंटरचे आदेश देणाऱ्यांवर कारवाई झाली नाही। ठाकरेंकडून सवाल उपस्थित। सोलापुरातील न्यूरोसर्जन शिरीष वळसंकर यांची आत्महत्या। उपचारादरम्यान प्रसिद्ध डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा मृत्यू। डोक्यात गोळी झाडून जीवन संपवलं, कारण स्पष्ट। बडतर्फ पोलीस निरीक्षक रणजित कासले याला 3 दिवसाची पोलीस कोठडी। कासलेवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। बीडमधील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। रणजित कासलेवर अखेर बडतर्फीची कारवाई। संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांचा निर्णय। सुरतमधील व्यापाऱ्यासोबत आर्थिक देवाणघेवाण केल्याप्रकरणी कासले निलंबित होता। आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, ते केवळ प्रॉपर्टीचे वारसदार। तर बाळासाहेबांच्या काळात जेवढं काम आदित्य ठाकरेंनी केलं नाही, तेवढं काम आम्ही केलं। गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर निशाणा। ईव्हीएम ठेवा, मात्र व्हीव्हीपॅट आमच्या हातात द्या। मतं चोरली जात असतील तर निवडणुका कशाला पाहिजे, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। पुण्यात भाजप काँग्रेस आमने सामने। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी भाजप पुणे शहर युवा मोर्चाचं काँग्रेस भवन बाहेर आंदोलन। काठ्या आणत काँग्रेस कार्यकर्तेही आक्रमक। भाजपच्या पुणे शहर कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात। खबरदारीचा उपाय म्हणून भाजप कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात। काँग्रेसची आंदोलनं जनतेसाठी नाहीत, काँग्रेसचं आंदोलन म्हणजे नौटंकी आहे। आशिष शेलारांची टीका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर धनंजय केळकर परदेशी निघून गेल्याची चर्चा। माहितीनुसार गेल्या आठवडाभरापासून डॉक्टर धनंजय केळकर परदेशात। ईश्वरी बिसेंच्या तब्येतीत सुधारणा होत नसताना आयव्हीएफ सेंटरनं 4 ते 5 दिवस दाखल केलं, तर सूर्या रुग्णालयात कार्डियाक स्पेशलिस्टही नव्हता। ससूनच्या अहवालातून आयव्हीएफ सेंटर आणि सूर्या रुग्णालयावर ठपका। मंगेशकर रुग्णालय असेल किंवा कोणत्याही रुग्णालयात अनियमितता होऊ नये। राज्य सरकारच्या 3ही विभागातील अहवाल आल्यावर कारवाई होईल। ट्रस्ट ऍक्ट खाली या संस्था असल्यामुळे सरकारकडून कारवाई होईल। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। ससूनच्या अहवालाबाबत 4 मुद्द्यावर पोलिसांनी अभिप्राय मागवला। अभिप्रायासाठी 3 ते 4 दिवस लागण्याची शक्यता। 6 जणांच्या वैद्यकीय समितीला पुन्हा बैठक घ्यावी लागणार। अभिप्राय सोमवारी किंवा मंगळवारी दिला जाईल, सूत्रांची माहिती। मंगेशकर रुग्णालयाविरोधात पवारांची राष्ट्रवादी हायकोर्टात जाणार। 24 तारखेला याचिका दाखल करणार। प्रशांत जगतापांची माहिती। मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल करा, प्रशांत जगतापांची मागणी। अपघातग्रस्त रुग्णांसाठी आता 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार। राज्याच्या आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय। दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयानं आरोग्य शिबिर घेऊन किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करणं आता बंधनकारक असणार। नांदेड जिल्ह्यातील मंत्री अतुल सावेंनी मंजूर केलेल्या 7 कोटी 25 लाखांच्या कामांना स्थगिती। भाजप आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर कारवाई। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात लबाडांनो पाणी द्या आंदोलन। तर लबाड म्हणायच्या आधी त्यांनी विचार करावा, लबाड कोण, अतुल सावेंची दानवेंवर टीका।
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचा परभणीत मोर्चा, सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला। ज्या पक्षानं बाबासाहेबांना भंडाऱ्यात पाडलं ते आता निळा शर्ट टी शर्ट घालून परभणीत आले होते, त्याआधी राहुल गांधी कधी परभणीत आले नव्हते, सुजात आंबेडकरांची टीका। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई मंचावर भाऊक, ज्या पोलिसांनी सोमनाथ यांना मारलं त्यांना शिक्षा झाली पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईची मागणी। प्रकाश बिडवलकर हत्येवरून वैभव नाईक आणि निलेश राणेंमध्ये आरोप प्रत्यारोप, वैभव नाईकांना गुन्ह्याबद्दल माहिती होती, डेड बॉडी कुठे आहे सांगा, पुरावे होते तर पोलिसांना का दिले नाही, निलेश राणेंचा सवाल। सिंधुदुर्गातील बिडवलकर हत्येतील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी अमोल शिरसाट वैभव नाईकांसोबत नाचतोय, आमदार निलेश राणेंचा पत्रकार परिषदेत दावा। अनधिकृत मशिदीच्या विरोधात किरीट सोमय्या आणि आमदार मिहिर कोटेचा यांचा मुलुंड पोलीस ठाण्याच्या परिसरात ठिय्या, 17 एप्रिलपर्यंतचे अल्टिमेटम असताना भोंगे मशिदी निघाल्या नसल्यानं किरीट सोमय्या ठिय्या आंदोलनावर ठाम। सत्ताधारी नेत्यांना आंदोलन करण्याची गरज नाही, कोर्टानं सांगितलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे, मंत्री बाबासाहेब पाटलांचा सोमय्यांना सल्ला। थोडं उलट्या मार्गाने गेलो म्हणून आमदार झालो, नाहीतर भविष्यात तोही कधी झालो नसतो, आमदार भरत गोगावलेंचं विधान। आमचे पालक प्रामाणिक होते असंही गोगावलेंनी म्हटलं। जनतेच्या पैशातून सुनील तटकरेंसाठी खास हेलिपॅड आहे का? रायगड जिल्ह्यात रोह्यातील हेलिपॅडसाठी काढलेली जाहिरात ट्विट करत अंजली दमानी यांचा सवाल। राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू करणार, मालेगाव तालुक्यातील अजंगमधील कार्यक्रमात दादा भुसेंचं विधान। आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ, एका नोंदणीसाठी मानधन 20 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढ, मंत्री आशिष शेलार यांची माहिती। सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ, सोन्याचे दर 98,000वर, तर चांदीनं पुन्हा 1 लाखांचा आकडा पार केला। नालासोपाऱ्यात 7 वर्ष मुलीचा रूममध्ये संशयास्पद मृतदेह आढळला, चिमुकलीच्या गळ्यावर व्रण असल्यानं हत्या झाल्याचा संशय, पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू। स्कूल बस चालकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार, अहिल्यानगरच्या श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, आरोपींना अटक। सोलापूरच्या बार्शीमध्ये एका पिस्तूलसह 20 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी, आरोपींचा तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे का याचा तपास केला जाणार। धाराशिव साखर कारखान्याला 1,10,00,000चा गंडा, माढ्याचे आमदार अभिजित पाटील कारखान्याचे संस्थापक चेअरमन, ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार, 7 आरोपींना ताब्यात घेतलं। यवतमाळच्या काठोडा गावात तरुणीच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग, काठोडा गावात पाण्याचा फ्लो वाढवण्यासाठी वॉटर सोलार पॅनल बसवलं। जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेतील एका पोलीस उपनिरीक्षकासह 2 कर्मचाऱ्यांची बदली, ड्रग्ज गुन्ह्यातील आरोपींशी फोनवरून संवाद साधल्याचं कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानं कारवाई। शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संदर्भातील सोशल मीडियावर चुकीचे मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी, शिवसेना कार्यकर्त्यांनी शहादा पोलीस स्टेशनला तक्रार दिली। मध्य रेल्वेवर उद्या 5 तासांचा मेगा ब्लॉक, सीएसएमटी विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार, सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 या कालावधीत डाऊन धीम्या मार्गावरील सेवा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील। मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी पालघरमध्ये आणखी एक धरण उभारलं जाणार, गारगाय धरण प्रकल्पाला अखेर राज्य मंत्रिमंडळाकडून हिरवा कंदील, या धरणाची पाणी साठवणूक क्षमता 6 टीएमसी, तर दररोजपेक्षा 11% अधिक पाणी मिळणार। उन्हाळ्यात मुंबईकरांना गारेगार करण्यासाठी घाटकोपरमध्ये स्नो थीम पार्क सज्ज, आरसीटी मॉलमध्ये थीम पार्क, बच्चे कंपनी मजेत। मुंबईच्या बीकेसीत 5 फुटी साप, वोकाडमधील एका बिल्डिंग प्रिमाइसेसमध्ये साप आढळल्यानं खळबळ, सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं। सांगली जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजपचा जोरदार धक्का, सत्ता असणाऱ्या सांगली कृषी बाजार समितीचे त्रिभाजन, मिरज, कवठे महाकाळ आणि जतच्या एकत्रित बाजार समितीऐवजी आता कवठे महाकाळ आणि जत तालुक्यातील स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार। गोपीचंद पडळकरांविरोधात सोलापुरात संभाजी ब्रिगेड आक्रमक, मंगळसूत्र दाखवत संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांविरोधात निदर्शनं, पडळकरांनी संभाजी ब्रिगेडवर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन। अहिल्यानगरमध्ये श्रीगोंदा शहर दुसऱ्या दिवशीही बंद, संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धाराच्या मागणीसाठी बंदची हाक, ग्रामस्थांकडून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच। नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात राज्यात अवैधरित्या दारू तस्करी विरोधात पोलिसांची कारवाई, 9,32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, आरोपी मात्र फरार। धुळे जिल्ह्यात डीजेचे साहित्य चोरणाऱ्या टोळीतील 2घांना अटक, टोळीतील 4घांपैकी 2घांना अटक करण्यात यश, 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत।
नंदुरबारच्या शहादा शहरातील समर्थनगर जलशुद्धीकरण केंद्रातून पिवळसर रंगाच्या पाण्याचा पुरवठा, अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका, शुद्ध पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी. जळगावातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी. 20 दिवसांपासून जलवाहिनी फुटलेली. एकीकडे पाटबंधारे विभागाकडून जलव्यवस्थापन कृती पंधरवडा, तर दुसरीकडे स्वतःच्या कार्यालयातच पाण्याची नासाडी. जळगावच्या अमळनेरमध्ये कुस्ती स्पर्धेत धुळ्याच्या ऋतिक राजपूतनं पटकावली मानाची गदा. जय हिंद व्यायामशाळा आणि राजे शिवाजी मित्रमंडळातर्फे कुस्ती स्पर्धेचं आयोजन. एप्रिल महिना सुरू झाल्यानंतरही जळगाव जिल्हा टँकर मुक्त. एकाही गावात टँकरनं पाणी पुरवठा सुरू झालेला नसल्याची दिलासादायक बाब समोर. विदर्भात उन्हाचा तडाखा आणि आगीच्या भीतीनं महावितरणने नागपुरातील सर्व सबस्टेशनवर ट्रान्सफॉर्मरसाठी लावले कूलर्स लावल्यानं ट्रान्सफॉर्मरचं तापमान कमी करण्यास मदत होणार.